Welcome students to the topic Mathematical Logic. In this lecture, we will learn definitions of converse, inverse and contrapositive and examples on it and examples on how to prove the given equivalence without using truth table. Definitions of converse, inverse and contrapositive. First definition of converse. If P implies Q is an implication, then Q implies P is its converse. म्हणजे P implies Q हे जर implication असेल तर Q implies P हा त्या implicationचा converse होतो. Second definition of inverse. If P implies Q is an implication, then negation P implies negation Q is its inverse. Inverse definition. P implies Q हे जर implication असेल तर negation P implies negation Q हा त्या implicationचा inverse असतो. Third definition of contrapositive. If P implies Q is an implication, then negation Q implies negation P is its contrapositive. म्हणजे P implies Q हे जर implication असेल तर त्या implicationचा contrapositive हा negation Q implies negation P हा असतो. ह्या ज्या तीन डेफिनेशन्स आहेत कॉन्वर्स, इन्वर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह त्या इम्प्लिकेशन ह्या स्टेटमेंटवरती डिपेंड आहेत. फर्स्ट एक्झाम्पल. राईट converse, inverse and contrapositive of the following statements. First statement, if x less than y, then x square less than y. Solution. Converse, inverse आणि contrapositive लिहिण्यासाठी if then ह्या फॉर्मॅटमधलंच स्टेटमेंट असणार आहे. मग इथं P आणि Q आधी आयडेंटिफाय करून लिहायचे आहेत. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते P आहे. दॅट इज लेट P रिप्रेझेंट x लेस दॅन y. आणि देनच्या पुढं जे स्टेटमेंट आहे ते Q आहे. Q रिप्रेझेंट x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर. तर P इम्प्लाइज Q हे इम्प्लिकेशन असेल तर त्याचा कॉन्वर्स हा Q इम्प्लाइज P असा येणार आहे. कॉन्वर्स इक्वल टू Q इम्प्लाइज P. आणि फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा नाही, Q इम्प्लाइज Pचा वर्बल फॉर्म म्हणजे शब्दामध्ये ते लिहायचं आहे. आता त्याचा वर्बल फॉर्म त्याच्या पुढं लिहिला आहे. इम्प्लाइज आहे म्हणजे इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये स्टेटमेंट लिहायचं आहे. आधी Q आणि त्याच्यानंतर P येणार आहे. इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. सेकंड इन्वर्स. तर इन्वर्सची डेफिनेशन निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q अशी आहे आणि त्याचा वर्बल फॉर्म पुढे लिहायचा आहे. इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. आता कॉन्ट्रापॉझिटिव्हचा फॉर्म निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P आहे आणि हे वर्बल फॉर्ममध्ये फक्त पुढे लिहायचं आहे. इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. हे तीन स्टेटमेंट दिलेल्या वाक्याचे कॉन्वर्स, इन्वर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहेत. सेकंड एक्झाम्पल. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. सोल्युशन. आता हे जे स्टेटमेंट आहे ते इफ देन ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं नाही, आधी ते त्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे. दॅट इज गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज इफ द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट. आता हे वाक्य इफ देन ह्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहून घेतले. P आणि Q आपल्याला आता आयडेंटिफाय करता येणार आहेत. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते P आहे आणि देनच्या पुढं जे वाक्य आहे ते Q असणार आहे. ती सेपरेट लिहून घ्यायचे आहेत. लेट P रिप्रेझेंट द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट.
Q represent the family becomes literate. तर कॉन्व्हर्सचा फॉर्म Q इम्प्लाइज P आहे आणि Q इम्प्लाइज P हे व्हर्बल फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ देनचा फॉर्मॅट येईल, आधी Q आणि त्याच्यानंतर P येईल. Q इम्प्लाइज Pचा व्हर्बल फॉर्म. इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन द वुमन इन इट इज लिटरेट. सेकंड इन्व्हर्सचा फॉर्म निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q आहे. तर निगेशन P लिहिताना फक्त Pचं नकारार्थी वाक्य लिहायचं आहे नॉटमध्ये घालून आणि निगेशन Q लिहिताना Qचं नकारार्थी वाक्य लिहायचं आहे. तर निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q चा शाब्दिक फॉर्म असा येणार आहे. इफ द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. तिसरा फॉर्म कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हचा फॉर्म निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P असा आहे. आता याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे, मध्ये इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ देनचा फॉर्मॅट येणार आहे आणि आधी निगेशन Q त्याच्यानंतर निगेशन P. व्हर्बल फॉर्म इफ द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. हे 3 स्टेटमेंट दिलेल्या वाक्याचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहेत. थर्ड स्टेटमेंट इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. आपल्याला इथं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे आहेत. आधी P आणि Q आयडेंटिफाय करून लिहायचे आहेत. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते P आणि Qच्या पुढं देनच्या पुढं जे वाक्य आहे ते Q असणार आहे. लेट P रिप्रेझेंट अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. Q रिप्रेझेंट इट इज कंटिन्युअस. तर कॉन्व्हर्सचा फॉर्म Q इम्प्लाइज P आहे आणि त्याचा व्हर्बल फॉर्म असा येईल इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. इन्व्हर्सचा फॉर्म निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q असा आहे. आता व्हर्बल फॉर्म इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. कॉन्ट्रापॉझिटिव्ह फॉर्म निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P आहे आणि फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा नाही, त्याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. क्वेश्चन राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. First, if it rains, then the match will be cancelled. Second, if surface area decreases, then pressure increases. Third, if voltage increases, then current decreases. आता ही जी स्टेटमेंट्स आहेत त्यांचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्ही त्याच पद्धतीनं लिहायचे आहेत. लॉजिकल स्टेटमेंट सिम्प्लिफाय करण्यासाठी काही लॉ आपण इथं वापरणार आहे. त्यांची स्टेटमेंट्स ह्या चार्टमध्ये दिलेले आहेत. फर्स्ट लॉ कम्युटेटिव्ह लॉ. P or Q इक्विवॅलंट विथ Q or P आणि थर्ड कॉलममध्ये अँडसाठी तोच लॉ दिलेला आहे. P and Q इक्विवॅलंट विथ Q and P. सेकंड लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. P or Q and R इक्विवॅलंट विथ P or Q and P or R आणि अँडसाठीचा जो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे तो थर्ड कॉलममध्ये आहे. P and Q or R इक्विवॅलंट विथ P and Q or P and R. हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ जे आहेत ते सेट्समध्ये युनियन आणि इंटरसेक्शनसाठीचे जे लॉ आहेत तेच इथं आहेत, फक्त सिम्बॉल वेगळे आहेत. युनियनच्या ठिकाणी ऑर आहे आणि इंटरसेक्शनच्या ठिकाणी अँड आहे. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये तुम्हाला LHS दिली तर RHS मांडता आली पाहिजे आणि RHS दिली तर LHS रिप्लेस करता आली पाहिजे.
थर्ड लॉ, आयडेंटिटी लॉ, P or T equivalent with T, P or F equivalent with P. अँड साठीचे आयडेंटिटी लॉ थर्ड कॉलममध्ये आहेत. P and T equivalent with P, P and F equivalent with F. फोर्थ, कॉम्प्लिमेंट लॉ, P or negation P equivalent with T आणि P and negation P equivalent with F. तर ह्यांच्या प्रूफ जर पाहिजेल असतील तर इक्विवॅलन्स तुम्ही मांडला की प्रूफ लगेचच मिळतात. हे जे लॉ आहेत ते लॉ आपण काही लॉजिकल स्टेटमेंट सिम्प्लिफाय करण्यासाठी वापरणार आहे. क्वेश्चन, विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग. फर्स्ट इक्विवॅलन्स, निगेशन P or Q or निगेशन P and Q इक्विवॅलंट विथ निगेशन P. तर प्रश्न विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल असं म्हटलेलं आहे. असे जे इक्विवॅलन्स आहेत ते ट्रूथ टेबल मांडून आपण आधी प्रूव्ह केलेले आहेत, परंतु इथं विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल हा इक्विवॅलन्स प्रूव्ह करायचा आहे. आणि असा प्रश्न दिला तर आत्ता जे लॉ आपण लिहिलेले आहेत ते लॉ वापरून हा इक्विवॅलन्स प्रूव्ह करायचा आहे. कन्सिडर LHS निगेशन P or Q और निगेशन P and Q. तर पहिला ब्रॅकेट निगेशन P or Q आहे आणि त्याच्या निगेशनसाठी एक रूल आहे, तो खाली लिहिलेला आहे, इक्वल टू निगेशन P and निगेशन Q. ह्यालाच डी मॉर्गन्स लॉ असंही म्हणतात. आणि पुढं जे स्टेटमेंटचा भाग आहे तो आहे तसा ठेवला आहे, और निगेशन P and Q. इथं डी मॉर्गन्स लॉ हे नाव दिले किंवा रूल ऑफ निगेशन असंही नाव दिलं तरी चालते. तर सेकंड स्टेप जी आहे ती डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची RHS आहे आणि आपल्याला त्याच्याऐवजी LHS रिप्लेस करायचे आहे. तर जो डिस्ट्रीब्यूट झालेला सिम्बॉल आहे तो अँड आहे. मग इथं इक्वल टू निगेशन P, डिस्ट्रीब्यूट झालेला सिम्बॉल बाहेर होतो आहे, निगेशन P अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन Q और Q. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे कारण आहे. आता जो ब्रॅकेट आहे तिथं कॉम्प्लिमेंट लॉ वापरायचा आहे. कॉम्प्लिमेंट लॉ कसा आहे, P और निगेशन P हा T येतो, तसा इथं Q और निगेशन Q आला आहे. Q और निगेशन Q इज सेम ॲज निगेशन Q और Q. तर Q और निगेशन Q हा कॉम्प्लिमेंट लॉप्रमाणे T येईल. पुढच्या स्टेपला ती रिप्लेसमेंट घेतले, इक्वल टू निगेशन P आहे तसा ठेवला आहे अँड ब्रॅकेटची व्हॅल्यू T येईल. तर P अँड T हा P येतो आयडेंटिटी लॉप्रमाणे, तसा इथं निगेशन P अँड T हा निगेशन P येईल आणि त्याला कारण आयडेंटिटी लॉ आहे आणि ही त्या स्टेटमेंटची RHS आहे. म्हणजे विदाउट ट्रूथ टेबल न वापरता आपण जे लॉजिकमधले लॉज आहेत त्यांचा वापर करून हा इक्विवॅलन्स प्रूव्ह केलेला आहे. सेकंड स्टेटमेंट, निगेशन P अँड Q इक्विवॅलंट विथ P और Q अँड निगेशन P. आता इथं RHS घ्यायचे सिम्प्लिफिकेशनसाठी. कन्सिडर RHS इक्वल टू P और Q अँड निगेशन P. इथं दोन अँड हे मेन सिम्बॉल आहे आणि त्याच्या ज्या दोन बाजू आहेत त्यांचा फक्त क्रम बदललेला आहे, इक्वल टू निगेशन P अँड P और Q. फक्त त्या दोन बाजूंचा क्रम बदललेला आहे आणि ह्याला कम्युटेटिव्ह लॉ असं आपण म्हणतो. पुढं रिझन कम्युटेटिव्ह लॉ दिलेला आहे, इक्वल टू. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची LHS आपल्याकडे आहे आणि RHS लिहायचे आहे, निगेशन P अँड P और निगेशन P अँड Q. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. आता फर्स्ट ब्रॅकेट बघा, P अँड निगेशन P हा F येतो कॉम्प्लिमेंट लॉप्रमाणे. मग त्याच्याऐवजी F पुढच्या स्टेपला रिप्लेस केला आहे, इक्वल टू F और पुढं जो ब्रॅकेट आहे तो आहे तसा ठेवलेला आहे, निगेशन P अँड Q. आयडेंटिटी लॉप्रमाणे F और T हा F और P हा P येतो, तसं इथं F और ब्रॅकेट आहे आणि F और ब्रॅकेट हा ब्रॅकेट येणार आहे
तो पुढं आहे तसा लिहिलेला आहे, निगेशन पी अँड क्यू, आणि ह्याला कारण आयडेंटिटी लॉ आहे आणि ही त्या स्टेटमेंटची LHS आहे. थर्ड एक्झाम्पल, P or Q and P or negation Q equivalent with P. हे सिम्प्लिफाय करताना आपण इथं LHS घेणार आहे. LHS इक्वल टू P or Q and P or negation Q. ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची RHS आहे आणि आपल्याला त्याच्याऐवजी LHS रिप्लेस करायचे. इक्वल टू P डिस्ट्रीब्यूट झालेला सिम्बॉल ऑर आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर येईल, ऑर क्यू अँड निगेशन क्यू. इथं कारण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहिलेला आहे. आता ब्रॅकेट हा पी अँड निगेशन पी सारखा आहे. पी अँड निगेशन पी कॉम्प्लिमेंटरी लॉप्रमाणे एफ येतो, तसं इथं फक्त पीच्या ऐवजी क्यू आहे, म्हणजे क्यू अँड निगेशन क्यू हा कॉम्प्लिमेंटरी लॉप्रमाणे एफ येईल. म्हणजे पुढची स्टेप पी आहे तसा ठेवला आहे, ऑर आहे तसा ठेवला आहे आणि ब्रॅकेटची व्हॅल्यू कॉम्प्लिमेंटरी लॉप्रमाणे एफ येईल. तर पी ऑर एफ हा आयडेंटिटी लॉप्रमाणे पी येतो. पी ऑर एफ इक्वल टू पी आणि ही त्या स्टेटमेंटची RHS आहे. म्हणजे ट्रूथ टेबलचा वापर न करता आपल्याकडं जे लॉ आहेत त्यांचा वापर करून आपण हा इक्विवॅलन्स प्रूव्ह केलेला आहे. फोर्थ स्टेटमेंट, निगेशन P or negation Q implies P and negation Q equivalent with P or negation Q and negation P or Q. ट्रूथ टेबल न वापरता सिम्प्लिफाय करताना त्याची LHS पहिल्यांदा घ्यायचे. कन्सिडर LHS इक्वल टू निगेशन P or negation Q implies P and negation Q. आता ही जी स्टेप आहे ती निगेशन P implies Q सारखी आहे आणि निगेशन P implies Q हा P अँड निगेशन Q येतो. तिथं कारण लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तो लॉ लिहिलेला आहे. निगेशन P implies Q हा P अँड निगेशन Q येतो. आता ह्याच्यासारखं हे स्टेटमेंट आहे. पीच्या ठिकाणी पहिला ब्रॅकेट आला आहे आणि क्यूच्या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट आलं आहे. मग त्या लॉप्रमाणे त्याचं निगेशन घेताना पी आहे तसं राहील, जे इक्वल टू पी ऑर निगेशन क्यू अँड दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन येईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू, आणि कारण पुढं लिहिलेलं आहे निगेशन पी इम्प्लाइज क्यू हा पी अँड निगेशन क्यू येतो. तर पुढची स्टेप, पी ऑर निगेशन क्यू हा आहे तसा ठेवला आहे अँड आता ह्या ब्रॅकेटचं निगेशन घेत असताना तिथं कारण म्हणून लॉ लिहिलेला आहे निगेशन पी अँड क्यू हा निगेशन पी ऑर निगेशन क्यू असा येतो. मग त्या रूलप्रमाणे सेकंड ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन पी पहिल्याचं निगेशन अँडच्या ऐवजी ऑर येतो आणि निगेशन ऑफ सेकंड निगेशन ऑफ दुसऱ्या क्यूच्या ठिकाणी निगेशन क्यू आहे, म्हणजे निगेशन क्यू इक्वल टू पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. तर निगेशन ऑफ निगेशन क्यू इथं क्यू आलेला आहे आणि त्याच्यासाठी पण निगेशनचा एक रूल वापरला आहे. निगेशन ऑफ निगेशन पी हा पी येतो, त्या पद्धतीनं निगेशन ऑफ निगेशन क्यू हा क्यू आलेला आहे आणि ही जी स्टेप आहे ती त्या इक्विवॅलन्सची RHS आहे. म्हणजे आपण ट्रूथ टेबल न वापरता हा इक्विवॅलन्स रूल्स ऑफ निगेशन्स वापरून प्रूव्ह केलेला आहे.